Good morning, Standard 10, Chapter number 5, Mathematics Part 2, Coordinate Geometry. Practice set 5. यामधली काही स्टार केलेली उदाहरणं आज आपल्याला सोडवायची. त्यामध्ये काही एक्झाम्पल जर पाहिली, काल आपण बरेचसे एक्झाम्पल याच्यातली सोडवली. आज त्याच्या पुढची एक्झाम्पल काही आपल्याला सोडवायचे. प्रॅक्टिस सेट 5 प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 5 काढा, पेज नंबर 123. काल आपण त्याच्यातली जवळजवळ चौथं गणित पाहिलं आहे, 5वंही पाहिलं, 6वंही पाहिलं, 7वंही पाहिलं आपण. आज आपल्याला यातली महत्त्वाची जी उदाहरणं आहेत की जी थोडीशी स्टार केलेली आहे, 14, त्यानंतर 16. आज आपण 14, 16 ही उदाहरणं सोडवणार आहोत. ठीक आहे. आणि 18सुद्धा सोडू, 17, 18 पाहू. जेवढे ह्या व्हिडिओमध्ये बसतील तेवढी उदाहरणं आपण सोडू. आता पहिलं उदाहरण पाहू आपण. एक्झाम्पल नंबर 14 म्हणजे 14वं उदाहरण आहे, त्याला स्टार केलेली आहे. काय म्हणतात त्या उदाहरणामध्ये? फाइंड द कोऑर्डिनेट, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. नीट वाचायचं, सेंट्रॉइड of the triangles if points D. वाचताना नीट बारकाईने वाचा. गणितामध्ये थोडंसं काय आहे, हे मोठं लेंदी प्रोसेस आहे. E85 and F2 minus 2 are the midpoints of the sides. म्हटले पहा, मध्यबिंदू कोणाचे? बाजूचे. of that triangle. आता ही माहिती आपली लिहून जाईल. आता पुस्तक बाजूला ठेवा आणि सोडवण्याचा आपण त्याला प्रयत्न करू. आता यामध्ये काय करायचं आहे? पहिलं तर तुम्हाला एक आकृती काढावी लागेल, हे लक्षात घ्या. काय काढावी लागेल? आकृती काढावी लागेल. आता आकृती काढल्यानंतर काय करायचं आहे? तर त्या आकृतीला आपल्याला नावे द्यावी लागते. करेक्ट? मग आपण असं करू, पहिले आकृती काढून घेऊ. ठीक आहे. मग एक काय काढायचं आपल्याला? ट्रायंगल. हाताने काढला तरी चालेल, पट्टी पेन्सिलचा काही उपयोग करायचा नाही, का नाही उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. समजा हा तुमचा आहे ट्रायंगल. काय आहे? ट्रायंगल. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड म्हणजे याच्या ज्या आपण मध्यगा काढणार, त्या मध्यगांचा पॉईंट इथे कोणता असेल? सेंट्रॉइड म्हणजे जी असेल. त्याचे बिंदू आपल्याला शोधायचे. तर ते आपण काय करू? एक्स आणि वाय मानू. या त्रिकोणाला नाव देऊ आपण ए. इथून नाव देऊ ए, बी आणि हा सी. मग या बिंदूंना म्हणणार आपण x1, y1. याला म्हणणार आपण x2, y2. याला म्हणणार आपण x3, y3. तुम्ही नावं अशी दिली असती तरी चालतं, असं काही नाही. आता ह्या तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू दिलेत पहा. ए बाजू समोरचा मध्यबिंदू कोणता आहे? तर डी. पहिला इथे कोणता येईल? डी. त्याचे निर्देशक आहेत -7 आणि 6. नंतर आहे ई. बी बाजू समोर कोणता आहे? ई. आणि याचे निर्देशक आहेत 8 आणि 5. त्यानंतर राहिलेली बाजू सी कोणासमोरची, त्याचा निर्देशक आहे एफ, म्हणजे 2 आणि -2. समजलं?
ए कोणासमोरच्या बाजूचा डी, नंतर ई, एफ. आलं लक्षात? या पद्धतीने आपण काय केली, अशी मांडणी केली. तर ह्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे. म्हणजे मध्यगा जेव्हा एकमेकींना छेदतील तेव्हा जो बिंदू मिळेल त्याला सेंट्रॉइड असं म्हणतात. आणि ते काय म्हणतायत की हे जे बिंदू घेतलेत आपण डी, ई, एफ, तर हे त्या बाजूंचे काय आहेत, मिड पॉईंट आहेत. काय आहेत? मिड पॉईंट आहेत. मग म्हणायचं सपोज असं म्हणा, किंवा सोल्युशनमध्ये लेट्स पॉईंट डी, ई, एफ आर मिड पॉइंट्स ऑफ साइड. आता साइड घ्या. पहिला डी कुठे आहे, बी सी वरती आहे, बी सी, त्याच्यानंतर ए सी, त्याच्यानंतर ई बी. ह्या बाजूंचे हे काय आहेत, मध्यबिंदू आहेत. मग मध्यबिंदू आहेत म्हटल्यानंतर आपल्याला हा एफ कसा शोधावा लागेल, तर ह्या ए आणि बीच्या तो दरम्यान आहे. मग आपण ही बाजू इकडे घेऊन त्याला सोडू. ही बाजू काढली आपण कोणती बाहेर, ए बी, आणि हा मध्यबिंदू आहे. म्हणजे हे आणि हे कसं आहे, सारखं आहे, आणि हा एफ आहे. आता हे तर आपल्याला माहिती आहे x1 y1 आहे, हे काय आहे x2 y2 आहे. आता एफचे निर्देशक आपल्याला माहिती आहे. एफचे निर्देशक कोणते, हा 2 आणि -2. म्हणजे हा तुम्हाला x माहिती आहे, बरोबर आहे की नाही, आणि y ही माहिती आहे. मग आपण काय करणार, देअरफॉर आपण बाय मिड पॉईंट थेरम वापरणार. इथे काय वापरणार, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. मध्यबिंदूचा काय फॉर्म्युला असतो, x1 + x2/2 x साठी असतो, y1/y2 हा y साठी असतो. मग समजा आपण या बिंदूचे निर्देशक काढतोय, एफ या बिंदूचे, तर मग इथं काय घेऊ आपण, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एफ. बरोबर. आता एफचे बिंदू आपल्याला काढायचे असतील, हा मध्यबिंदू आहे, तर याच्यातल्या काय होतं, 2 बिंदू येतात त्याचे, एक x येतो आणि एक y येतो. तर x कसा येतो, x1 + x2/2, आणि y कसा येतो, y1 + y2/2 असा येतो. बरोबर. आता आपल्याला तर या एफ बिंदूचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, मग ते त्याच्या जागी लिहा, 2, -2 = पुढचं तसंच लिहा, काय, x1 + x2/2 आणि दुसरा y1 + y2/2. दोघांनाही 2 छेद आहे. आता काय करू आपण, यातला हा आपला x निर्देशक आहे लक्षात घ्या, आणि हा काय आहे, y निर्देशक आहे. मग आपण x निर्देशक काढताना कोणता फॉर्म्युला वापरतो, x निर्देशक = x1 + x2/2 वापरतो. मग आपण x निर्देशक किती आहे, इथे 2 आहे, मग इथे 2 ठेवू. बरोबर, x1 + x2/2. आता हे 2 इकडे नेऊन काय करू आपण, गुणिले करू. तर मग 2 × 2 = x1 + x2, म्हणजे किती येईल हे, देअरफॉर x1 + x2 ही बाजू इकडे लिहिली आणि ही बाजू तिकडे लिहिली, 2 दुने 4. याला म्हणणार आपण, याला काय म्हणणार आपण, त्याचे निर्देशक किती आहेत हे लक्षात घ्या. एफ बिंदूचे निर्देशक तुम्हाला काढायचे आहेत. मग एफ बिंदूसाठी आपला पॉईंट काय आलेत आपले, x1 + x2 = 4. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता याचाच y काढू आपण. y निर्देशक हे आपल्याला माहिती आहे. देअरफॉर इकडे म्हणा y = काय करायचं आता,
y1 प्लस y2 अपॉन 2, वायची किंमत आहे -2 इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता हे 2 इकडे आणून गुणिले करा, बरोबर y1 प्लस y2. परत इकडे लिहा आता y1 प्लस y2 इक्वल टू -4. याला आता हे ह्या बाजूचं इक्वेशन आहे. या एक्सच्या बाजूला आपण तिन्ही बिंदूंना x1 x असे 3 नंबर देऊ आणि वायसाठी आपण 4 5 6 असे नंबर देऊ. म्हणजे याला आपण 3 बिंदूचे 3 नंबर होतील आणि याचा नंबर किती येईल आता आपला 4 नंबर येईल, बरोबर. आता हा कोणता बिंदू झाला आपला, हा पहिला बिंदू झाला F. आता डीचे निर्देशक मला काढायचे, मग काय म्हणणार मी, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी इक्वल टू, परत आता फॉर्म्युला पहा कसा आहे. डीचे निर्देशक काढायचे तुम्हाला, बरोबर. म्हणजेच x2 प्लस, आता इथं कसं होतं x1 प्लस x3, इथे काय करणार तुम्ही x2 प्लस x3, काय करणार x2 प्लस x3 अपॉन 2 आणि दुसरं येईल y2 प्लस y3 अपॉन 2. कारण आपण असं घेतो की x1 प्लस x2 घेतो, नंतर y1 प्लस y2 घेतो. तसं इथे x2 प्लस x3 आणि y2 प्लस y3 घ्यायचं, हे लक्षात घ्या. कारण D इज अ मिड पॉईंट ऑफ साईड BC. आता टाका, याचे कोऑर्डिनेट किती आहेत आपल्याला D बिंदूचे माहिती आहेत, -7 आणि 6 हे कोऑर्डिनेट आहेत. मग याचा पॉईंट काय x2 प्लस x3 अपॉन 2 आणि y2 प्लस y3 अपॉन 2. आता याला सोडून घेऊ आपण, इकडच्या बाजूला x सोडू, त्याला 2 नंबर नाव देऊ. म्हणजेच x कोऑर्डिनेट ऑफ D पॉईंट, म्हणून इथं लिहिणार आपण x इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2. म्हणजे इथं आपण किंमत टाकू, x2 किती आहे, x किती आहे -7 आहे, इथे पहा हा x आणि हा y आहे, इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2. आता हे तिकडे नेऊन गुणिले करू, म्हणजे काय होईल -7 गुणिले 2 बरोबर x2 प्लस x3. म्हणजे इक्वेशन काय आलं आपलं, तर आपलं इक्वेशन आलं देअरफॉर x2 प्लस x3 इक्वल टू -14. याला आपण 2 आकडा देऊ. आता दुसरं इक्वेशन आपण इकडे सोडू, मग y इक्वल टू y2 प्लस y3 अपॉन 2. वायची किंमत किती आता 6 बरोबर y2 प्लस y3 अपॉन 2. 6 इकडे आणू, 6 दुने 12 होईल, y2 प्लस y3. देअरफॉर y2 प्लस y3 इक्वल टू 12. याला म्हणा आता 4 झालं नाही ते, याला म्हणा 5 झालं. हे आकडे लक्षात ठेवावे लागतील. आकडे जर विसरलात तर मात्र चूक होऊ शकते. आले लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला आता काय करावं लागेल, ते या पद्धतीने तुम्हाला ते सोडवावं लागेल, हे लक्षात घ्या. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हा बिंदू आपण काढला, कोणता बिंदू काढले, डीचे निर्देशक काढले. आता आपल्याला ईचे निर्देशक काढायचे, तो आहे 8 आणि 5. आणि एचे निर्देशक आहेत x1 आणि y1 आणि सीचे निर्देशक आहेत x3 आणि y3. इथं मध्यबिंदूचे निर्देशक काढताना व्यवस्थित काढायचे, ठीक आहे. चला आता पुढे, आता आपलं 2 आणि 5 झालं, आता 3 आणि 6 येईल पहा. मग आता आपल्याला घ्यायचे आहेत कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई इक्वल टू, काय फॉर्म्युला येईल याचा हे लक्षात घ्या. आता इथं येईल तो नॉर्मल फॉर्म्युला, तर आपल्याला माहिती आहे की काय असतो नेहमी एक्स. तो आपण नॉर्मलच लिहिला आहे का प्रत्येक ठिकाणी, नाही नॉर्मल नाही लिहिला आपण, व्यवस्थित लिहिला आहे. म्हणजे आपल्याला इथे करावं लागेल की आता जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये जर पाहिलं तुम्ही तर इथं x1 प्लस x3 आणि y1 प्लस y3 करावा लागेल. म्हणजे इथे घ्यावं लागेल x1 प्लस x3 अपॉन 2, y1 प्लस y3 अपॉन 2. आता ई बिंदूचे निर्देशक काय आहेत, तर ई बिंदूचे निर्देशक आहेत आपल्याकडे
8 आणि 5 किती आहेत? 8 आणि 5. बरोबर आहेत का? ई बिंदूचे निर्देशक आहेत 8 आणि 5. मग 8 आणि 5 घ्या इथे आणि मग पुढे लिहा x1 प्लस x3 अपॉन 2 कॉमा y1 प्लस y3 अपॉन 2. आता x निर्देशक काढताना आपण काय करतो? x1 प्लस x3 अपॉन 2 आणि y निर्देशक काढताना आपण काय करतो? y1 प्लस y3 अपॉन 2. आता किमती टाकू आपण. x निर्देशक किती आहे? इथे x आहे आणि इथे y आहे, म्हणजे इथे 8 आहे इक्वल टू x1 प्लस x3 अपॉन 2. याचा गुणाकार केला 8 दुने 16 x1 प्लस x3 म्हणून समीकरण आलं x1 प्लस x3 इक्वल टू 16. याला किती म्हणणार तुम्ही? 3. बरोबर? हे पहा 1 हे 2 आणि याचं 1चं जे येतं त्याला 4, 2चं जे येतं त्याला 5 आणि 3चं जे येतं त्याला 6 नाव द्यायचं. मग आता yचा निर्देशक किती आहे इथे? 5 इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. गुणा इकडे 5 दुने 10 y1 प्लस y2. देअरफॉर y1 प्लस y2 इक्वल टू 10. याला काय म्हणायचं आता? 6. आता आपल्याकडं 1 2 3 4 5 6 इतकी इक्वेशन्स आपल्याला मिळाले की नाही? आता आपण काय करू? पहिल्या सर्व एक्सची बेरीज करून घेऊ, म्हणजे ॲड इक्वेशन 1 2 अँड 3 आणि इकडे करू ॲड इक्वेशन 4 5 अँड 6. आता इकडचं काय इक्वेशन आहे आपलं? पहिलं इक्वेशन आहे x1 प्लस x2 इक्वल टू 4. काय आहे? x1 प्लस x2. त्याच्यानंतर दुसरं आहे x2 प्लस x3 प्लस x3 आणि नंतर आहे x3. तिसरं काय आहे आपलं? इथं आलं आहे तिसरं पहा x1 प्लस x3 इक्वल टू. आता तिघांचं किती आलेलं आहे पप्पा? पहिलं इक्वेशन आहे x1 प्लस x2, दुसरं आहे x2 प्लस x3 आणि तिसरं आहे x1 प्लस x3. तिघांची किंमत पाहू. याची किती आहे? 4 आणि वजा 14. म्हणजे त्याला 4 अधिक वजा 14 अधिक तिसऱ्याचं काय आहे? 16. त्याची बेरीज करून घेऊ. इथं एक x आहे, इथे एक x आहे. किती झाले? 2x. x1 2 झाले, x2 सुद्धा 2 आहेत, x3 सुद्धा 2 आहेत. आता बेरीज करा. 16 आणि 4 20. 20मधून 14 गेले, 20मधून 14 गेले, किती राहिले? 6. किती राहिले? 6. आता 2 कॉमन काढू याच्यातनं. 2 कॉमन काढला तर x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल टू 6. आता हे 2 काय करू? तिकडे नेऊन भागिले करू. मग x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल टू 6 अपॉन 2. देअरफॉर x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल टू 3. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता याला इक्वेशन नंबर काय द्यायचं? याला जर इथपर्यंत किती आले तर आपले 6, याला काय म्हणायचं? 7 नंबरचं इक्वेशन. आता आपल्याला यांचं ॲड केलं की 8 नंबरचं इक्वेशन मिळेल. पहिलं काय आपलं? x1 प्लस x2 प्लस, दुसरं काय आहे? x2 प्लस x3, सॉरी y2 प्लस y3 आणि तिसरं y1 प्लस y3 इक्वल टू. आता किती आहे त्या संख्या पाहू. हे किती आहे? वजा 14. हे आहे 12. पहा वजा 14. बरोबर आहे का? वजा 14 नाही, वजा 4 आहे. वजा 4 आहे, 14 नाही. किती आहे? वजा 4. आणि दुसरं आहे 12 अधिक 12 अधिक हे किती आलं आहे? 10. आता 12 आणि 10 किती? 22 आणि 22मधून 4 गेले 18 आणि इकडे
y1 दोनदा आहे, y2 दोनदा आहे, y3 दोनदा आहे, म्हणून असं लिहिणार आपण. पहा 2y1 प्लस 2y2 प्लस 2y3 आणि 2 कॉमन काढू. y1 प्लस y2 प्लस y3 इक्वल टू 18. परत y1 प्लस y2 प्लस y3 इक्वल टू 18/2. बरोबर. आता y1 प्लस y2 प्लस y3 इक्वल टू 9. हे इक्वेशन आलं आपलं 8 नंबर. किती आलं हे? 8 नंबरचं इक्वेशन आलं. आता काही अडचण नाही. पाहता पुन्हा एकदा पहा की काय केलं आपण. त्रिकोण ABC चे F D E हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत. मग मध्यबिंदू F चे मध्यबिंदू शोधताना आपण जो फॉर्म्युला वापरतो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट F, तर हा x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y काढताना y1 प्लस y2 अपॉन 2. प्रत्येकाला असंच करायचं प्रत्येक मध्यबिंदूला. आणि त्याच्यावरून इकडच्या एक्सची बेरीज करायची. सगळ्या x1 x2 x3 सगळ्यांची बेरीज करायची. आणि इकडे सगळ्यांची y1 प्लस y2 प्लस y3ची बेरीज करायची. आता आपल्याला शोधायचं काय आहे? सेंट्रॉइडचे पॉईंट शोधायचे. मग लेट्स म्हणा लेट्स G इक्वल टू G इज x अँड y. आता सेंट्रॉइड काय असतो नेहमी हे लक्षात घ्या. सेंट्रॉइड इज द पॉइंट which intersect this line into 2:1 रेशो. अशा रेशोमध्ये तो काय करतो? त्याला विभागतो. आता हे दोन समीकरण आपल्याला मिळाले तर आपल्याला जीचे पॉईंट्स काढता येतील. आता कसे काढता येतील पहा. आता हा जर एक्स काढायचा असेल तुम्ही काय करणार? x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 म्हणजेच x इक्वल टू. आता पहा x1 प्लस x2 प्लस x3 किती आलंय तुमचं? 3 आणि 3/3 म्हणजे x बरोबर किती आलं? 1 आलं. आता y बरोबर काढू. y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 म्हणजेच y इक्वल टू. आता y1 प्लस y2 प्लस y3ची किंमत इथे आहे 8 मध्ये 9 आहे. 9/3 म्हणजे y इक्वल टू 3×9. म्हणजे आपले पॉईंट काय आले आपल्याला? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट द पॉइंट्स ऑफ सेंट्रॉइड दॅट इज G इक्वल टू 1 and 3. किती आले आपले हे? 1 आणि 3 आलं उत्तर. या पद्धतीने सोडा. तुमच्या गाईडमध्ये काय केलं आहे त्यांनी? 7 मधून 1 वजा करा. ती जर अवघड प्रोसिजर आहे तसं जाऊ नका. डायरेक्ट फॉर्म्युला टाका. कारण तुम्हाला ह्या किमती माहिती आहेत. x1 प्लस x2 प्लस x3 आणि हा काय असतो? शिरोबिंदू जर असतील तर त्याच्या मध्यबिंदूचे निर्देशक शोधण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतात. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे. ओके. काही अडचण नाही या गणितामध्ये. ठीक आहे. आता आपण याच्या पुढचं उदाहरण पाहू काय आहे. लक्ष द्या. आता याच्या पुढे 14 नंबर झालं. शो दॅट आहे ते जाऊ द्या. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ circumference and radius of circle of triangle ABC if ABC are given. हे सोपं आहे. लक्ष द्या. आता हे गणित समजलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे मागच्या भागाचंही काढून घ्या. हे उदाहरण 5 मार्काला येऊ शकतं. 4-5 मार्काला हे उदाहरण येऊ शकतं. आता आपण पुढचं उदाहरण सोडू. ते आहे उदाहरण नंबर 17. किती आहे? 17 नंबरचं उदाहरण आहे. आता पहा तुमच्याकडं उदाहरण आता मी लिहित नाही. उदाहरण इथे दिलेलं आहे. हे तुम्ही पुस्तकात पाहून बरोबर तिथे लिहून घ्यायचं. लक्ष द्या. आता काय म्हणतायत ते आणि त्याची माहिती आपल्याला लिहायची. इथं म्हटलंय त्यांनी 17 आहे का 16 आहे? 16 आहे. किती नंबरचं आहे? 16 नंबरचं आहे. लक्ष द्या. आता फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर. सर्कम सेंटर तुम्हाला माहिती आहे. परिकेंद्र.
अँड रेडियस ऑफ सर्कम सर्कल, आणि त्या सर्कम सर्कलची आपल्याला काय काढायची, रेडियस ही काढायची ऑफ ट्रायंगल ए बी सी इफ ए बी सी आर गिवन. ए बी सी पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला. आता आपण याची काय काढू, आकृती काढू. काय करायची आपल्याला, पहिली याची आकृती काढायची, कारण आपल्याला सर्कम सर्कल काढावं लागणार हे लक्षात घ्या. सर्कम सर्कल काढलं तरच पुढचे भाग आपल्याला करता येतील. म्हणून आपण आधी काय करू, त्याचा सर्कम सर्कल काढू. ठीक आहे. मग एक म्हणजेच परिवर्तुळ, परिवर्तुळाचा केंद्र असं त्याला म्हणतात. ते काय म्हणतात, परिवर्तुळाचा केंद्र. उदाहरण लिहायची काय आवश्यकता नाही आहे, तुमच्याकडे ते उदाहरण आहे. उदाहरण नंबर किती आहे, ते 16 आहे. पहा किती आहे, 16. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मी पहिले काय करतो, एक आकृती काढतो. समजा मी असं वर्तुळ काढलं, बरोबर, आणि त्यामध्ये मी एक त्रिकोण काढला, आणि त्रिकोणाचे पॉईंट घेतले मी, हा ए, हा बी आणि हा सी, हे पॉईंट घेतले. ठीक आहे. मग आता करायचं काय आहे, तर याचा सर्कम सेंटर म्हणजे परिकेंद्र, इथून ही अंतर आपण घेतो की नाही, तर मग ही काय झाली, त्याची रेडियस झाली. ही काय झाली, रेडियस. म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, इथून इथं जर जोडलं आपण आणि इथून इथं जर जोडलं तर ह्या सगळ्या रेडियस झाल्या, आणि हा काय झाला, तुमचा सर्कम सेंटर झाला. काय झाला, सर्कम सेंटर. त्याला ए बी आपण काय नाव देऊ, त्याला सी नाव देऊ, आणि त्याचे पॉईंट्स आपण घेऊ एक्स आणि वाय, आपल्याला सोपं जाईल. मग इथं घ्या, याचे पॉईंट घ्यायचे x1 y1, याचे घ्यायचे x2 y2, याचे घ्यायचे x3 y3, आणि हा तुमचा सर्कम सेंटर आहे. आणि याचे पॉईंट्स आपल्याला शोधायचे. नंतर बी सी हे अंतर शोधायचं, किंवा ए सी शोधायचं, किंवा इथे सी सी डबल झाला आहे. ठीक आहे. इथे आपण नाव बदलू, इथे काय घेऊ आपण, सेंटर पी घेऊ. काय घेऊ, सेंटर पी. म्हणजे ए पी, बी पी बी आणि पी सी आर द रेडियाय ऑफ सेम सर्कल. काय आहेत ह्या, सर्व रेडियाय ऑफ सेम सर्कल आहेत. वर्तुळाच्या त्या सर्व त्रिज्या आहेत. मग काय म्हणायचं, लेट्स आता सोडवायचं आपल्याला. आता आपल्याला काय काय माहिती याच्यामध्ये पहा. ए पॉईंटचे निर्देशक माहिती आहेत, किती आहेत, 7 and 1. बीचे आपल्याला माहिती आहे 3 and 5. सीचे आपल्याला माहिती आहे 2 and 0. आता याचे आपल्याला शोधायचे, ही त्रिज्या एक शोधायची. आपल्याला काय काय शोधायचं आहे बा, एक पॉईंट पी एक्स डॅश वाय इज सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी सीचं काय आहे, हा सर्कम सेंटर, तो शोधायचा आहे. अँड रेडियस ऑफ सर्कल, म्हणजे देअरफॉर इथे म्हणा पी ए इक्वल टू पी बी इक्वल टू पी सी. ह्या काय आहेत, रेडियाय ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या काय आहेत, ह्या सर्व त्रिज्या आहेत, म्हणून त्या काय होतील, सर्व एकरूप होतील. मग आपण करतो काय, तर या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करायचं, तर ह्या तिघांचेही वर्ग करून घ्यायचे. पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर इक्वल टू पी सी स्क्वेअर. हे असं वाक्य आधी मांडून घ्यायचं आपण. आता काय करायचं, याच्यामधून आपल्याला या पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधायचे. आधी आपण सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट शोधलेले आहेत, बरोबर आहे की नाही. तसेच याचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट शोधता येतील, हे काही अवघड नाही आहे. मग काय करायचं, आधी हे 2 घ्या किंवा हे 2 घ्या, लक्षात कोणतेही घ्या. पहिले काय करू आपण, हे 2 घेऊ. देअरफॉर पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर, आणि नंतर पी ए स्क्वेअर इक्वल टू पी सी स्क्वेअर घेऊ आणि सोडू. ठीक आहे. आता इथं आपल्याला फॉर्म्युला टाकावं लागेल.
मग PA² म्हटल्यानंतर इथे आपल्याला फॉर्म्युला काय येईल, √x2 - x1² + y2 - y1². आता याविषयी आपण पाहतो, हे लक्षात घ्या, ह्याविषयी. मग आपण काय करायचं, x - x1 काय घ्यायचं, पाहता लक्ष द्या इकडं. आता वरचे काय अंडररूट काय घालू नका, ते कारण निघून जातं ते. मग x पहा, x - x1² प्लस y - y1², y - y1² इक्वल टू, आता इकडचे घ्या, इथून घ्या, x - x2 प्लस y - y2². आता सोडवायचं, कळालंय तुम्हाला सगळ्यांना. हे पहा, हे दोन रेषाखंड आपण घेतले, त्या दोन्ही त्रिज्या आहेत. मग x - x1² प्लस y - y1² नंतर PB घेतलं तर x - x2 y - y2. आता सोडवा, टाका किमती. x किती आहे, तर x ची किंमत दिलेली नाही आहे, वजा y1 किती आहे, तर आपल्याकडे x1 किती आहे, इथे 7 आहे, मग तो टाकला स्क्वेअर, प्लस y ची किंमत माहिती नाही, y1 किती आहे, y1 आहे 1 चा वर्ग, बरोबर. x ची किंमत माहिती नाही आहे, x2 किती आहे इथं पहा, 3 चा वर्ग, अधिक y माहिती नाही आहे, y2 किती आहे, 5 चा वर्ग. आता झालं का, कृतीकडे पाहायची गरज नाही. आता काय केलं आपण, x - x2 म्हणजे x - 7 चा वर्ग अधिक y - 1 चा वर्ग, नंतर केलं x - 3 चा वर्ग अधिक y - 5 चा वर्ग. आता सोडवा, विस्तार करा, याला ओपन करू, x², दोघांचा गुणाकार झाला 7x, कारण हे वजा देणार, 7x ची दुप्पट झाली 14x, अधिक 7 चा वर्ग झाला 49, अधिक y चा वर्ग, परत वजा आहे, याला ओपन करा ब्रॅकेटला, y गुणिले 1y आणि त्याची दुप्पट 2y अधिक 1 झाले ओपन. हे तसेच याला ओपन करा, x² मायनस 3x चे दुप्पट 6x अधिक 9 अधिक y² मायनस 5y चं 10y अधिक 25. आता काय करू, इकडे x² सारखा आहे, इकडे x² सारखा आहे, हे जर इकडे नेले तर मायनस होतील, म्हणजे कट होतील, सारखे कट होतील, y कट होईल, इथे y कट होईल. आता यातले सगळे चल काय करा, चल असलेली पदं इकडे घ्या आणि चल नसलेली पदे तिकडे नेऊ आपण, बरोबर. मग आता घ्या -14x, बरोबर, तर इकडचा x इकडे आला, आता तर काय होईल, हा अधिक 6x, बरोबर, हा वजा आहे ना, हा इकडे येऊन काय होईल, अधिक होईल. नंतर हे 10y आहेत आणि इकडे वजा 2y आहेत, वजा 2y, ते 10y इकडे येऊन अधिक होतील, बरोबर. आता इकडं 49 आणि 150, म्हणजे इथले 9 अधिक 25, आता हे अधिक येतं, तिकडे जाऊन वजा होतील 50, बरोबर. आता सोडू याला, याच क्रिया करून घ्या, 8 आणि 7 14 वजा 8x, याची क्रिया करून घ्या, अधिक 8y, बरोबर. याचं करा आता, 25 आणि 8 किती, 8 आणि 5 34, 34 मधून वजा 50 म्हणजे वजा चिन्ह आलं, 50 34 आणि 6 40 आणि 10 म्हणजे 16 राहिले, किती राहिले, 16 राहिले, बरोबर. म्हणजे इथं राहिले 16, पण -16 राहिले. आता दोन्ही बाजूला काय करायचं, डिवाइड बोथ साइड बाय 8, म्हणा डिवाइड बोथ साइड्स बाय -8 म्हटलं तरी चालेल, काय -8 ने डिवाइड करा, -8 ने डिवाइड केल्यावर हे होईल x, -8 ने याला डिवाइड केल्यावर हे होईल -y, आणि याला मायनस ने डिवाइड केल्यावर हे होईल 8 दुने 16. हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर
1 काय मिळालं इक्वेशन नंबर याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू, याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊ. आता दुसरा भाग आपल्याला सोडवायचा आहे. करेक्ट. आता दुसरा भाग इथे सोडू आपण. तर आता आपण हे घेतले होते 2, आता हे आणि हे घ्यायचं आपल्याला, कारण आपल्याला इकडची बाजू माहिती आहे. म्हणून काय करणार आपण PA² = PC². मग इकडची बाजू तर आपण सोडवलेलीच आहे ना, सगळं तसंच लिहायचं. x - x1² + y - y1². कारण AC तर काढणार ना आपण, x - x1 y - y1 बरोबर. इक्वल टू आता हे घेऊ आपण x मायनस याला x3 येईल आता x3² + y - y3². आलं. आता किमती टाका. ही तर किमती असायच्या असे येतील आपलं, म्हणजे इकडचं सगळं सारखं येईल उत्तर, हे लक्षात घ्या. म्हणजे ते येईल x - 7² + y - 1² इक्वल टू आता इथं बदल होईल. x किती आहे xच आहे, वजा x3 किती आहे 2 आहे 2चा वर्ग, अधिक y माहिती नाही y3 किती आहे 0 आहे 0चा वर्ग. आता हे सोडवल्यानंतर इकडचं सगळं तसंच येईल. देअरफॉर x² - 14x + 49 + y² + 2y + 1 इक्वल टू दुसरा आपण इकडचं विस्तार इथे लिहू आता. तर काय होईल विस्तार हा, तर x² - 2x दुप्पट 4x अधिक 4 अधिक आता 0 - yचा वर्ग. आता पहा इकडे x सारखा आहे y सारखा आहे, इकडे x सारखा आहे x² आणि इथे y² सारखा आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, तर चल जे आहे आता इथं राहिलेला चल 4x आहे, तो बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यायचा. म्हणजे इथे किती आहेत वजा 14x अधिक हा गेलेला 4x बरोबर. आता y याच्या पुढे लिहा वजा 2y बरोबर. आता हे लिहा इथे किती राहिली संख्या 4 आणि 49 आणि 1 50, म्हणजे तिकडे जाऊन ते अधिक 50चे काय होतील वजा 50, म्हणजे राहिले वजा 14x वजा 14 नाही. आता याची क्रिया करता येईल आपल्याला, सजातीय पद आलेत पहा. मग 14x मग 4x 10x राहिले वजा 2x बरोबर. आता याच्यातनं 4 गेले तर किती राहिले -46 राहिले. आता काय करता येईल, हे समीकरण पाहिलं तर वजा y आहे म्हणजे 2 कॉमन काढता येईल. मग आता समजा मी वजा 2 कॉमन काढला तर कंसात काय राहील आता हे लक्षात घ्या, अधिक 5x पहा काय झालं वजा 10x. इथे अधिक घ्यावं लागेल, अधिक वजा वजा होईल y बरोबर. कॉमन याच्यातनं काढला इकडून नाही काढला, वजा 46 तसेच ठेवू. मग काय आलं 5x + y = -46/-2, म्हणजेच इथं आलं 5x + y इथे आले मायनस मायनसचा भागाकार काय होईल +23. ह्याला इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 सोडवायचं, कारण आपल्याला XY ची किंमत शोधायची. म्हणून काय करायचं, मग ॲड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 x - y = 2, 5x + y = 23. आता हे काय झाले कट, 5 आणि 1 6, 23 आणि 1 किती 2 किती झाले 25, म्हणजे x = 25/6. हा आपला x आला. x काय आला हे लक्षात घ्या, x आला 25/6. आणि मग आता ही किंमत जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर y ही निघेल आपल्याला. मग आपण y काय करू, या इथेच काढू y, ठीक आहे. मग इथे आपण y शोधू. आता ह्या समीकरणात पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 2. ह्या बाई इथे इक्वेशन 2 आहे. काय ते x - y = 2. आता x ची किंमत आहे 25/6 वजा y बरोबर 2. आपण y तिकडे नेऊ अधिक होतील आणि 2 इकडे आणू
25/6 वजा 2/1 बरोबर y. मग आता सोडवा, तिरकस गुणाकार करून किंवा याचा छेद सारखा करून घ्या. याला 6ने गुणावं लागेल आणि याला 1ने गुणावं लागेल. म्हणजे 25 वजा 6 दुने, इथं 6ने गुणावं लागेल, इथं 1ने गुणावं लागेल, इथं 1ने गुणावं लागेल, इथे 6ने गुणावं लागेल. म्हणजे किती आले हे? 6 दुने 12 आणि खालचा छेद झालाय 6 बरोबर y. म्हणून y बरोबर 25मधून 6 गेले, किती राहिले? 13. 13/6. 13/6 काय आलं आपलं? y आला. याचा अर्थ आपले काय विचारले त्यांनी की परिकेंद्राचे काय म्हटले त्यांनी? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर. मग सर्कमचे मग म्हणायचं काय म्हणायचं? कोऑर्डिनेट ऑफ. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर P इक्वल टू x किती आता? 25/6 आणि हा किती? 13/6. काही अडचण नाही इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायची की याची आपल्याला त्रिज्या काढायची आणखी. म्हणजे त्रिज्या म्हणजे इथून एवढा भाग आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या. किंवा AC काढा, AP BP काढा किंवा एकच कोणतीही काढा. तर आपल्याकडं कोऑर्डिनेट ऑफ पॉईंटचे मिळालेले आहेत. म्हणजे आता आपल्याला याच्यापैकी एक बिंदू घ्यावा लागेल. मग सर्वात सोपा बिंदू आपण निवडायचा नेहमी. तर सोपा कोणता आहे? PC मध्ये 5 शून्य आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काढायला अडचण येणार नाही, कारण याचे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत. काय मिळालेत याचे निर्देशक? आपल्याला x निर्देशक मिळाला याचा 25/6 आणि y निर्देशक मिळाला आहे 13/6. आता मग आपल्याला हा PC रेषाखंड बाहेर घ्यावा लागेल, कारण ही त्रिज्या आहे. आणि मग याचं डिस्टन्स आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्याने काढावं लागेल. ओके, चला तर मग आपण याची त्रिज्या काढू. मग घेऊ आपण त्रिज्या, बाहेर घेऊ. त्रिज्येची आकृतीच काढा. इथे आली आकृती. हा काय आला? PC. P म्हणजे सेंटर. हा किती आला आपला? 25/6 आणि 13/6. आणि C काय आहे आपला? C आधीपासून आहे आपल्याकडं 2 आणि 0. 2 आणि 0. आणि आपल्याला काय काढायचं आहे? रेडियस इज इक्वल टू डिस्टन्स PC. रेडियस कशाशी इक्वल आहे? डिस्टन्स PCशी इक्वल आहे. मग डिस्टन्स PCचा काय फॉर्म्युला आपला? √ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. मग आपण या बिंदूला काय म्हणू? x1 y1. याला काय म्हणू? x2 y2. आता तिकडचा काही प्रश्न नाही. इथं आपल्याला त्रिज्या काढायची फक्त. देअरफॉर मग काय होईल? डिस्टन्स PC इक्वल टू √ करा आता x2 मायनस x1 म्हणजे 25/6 वजा 2चा वर्ग अधिक y2 शून्य वजा y1 दॅट इज 13/0 स्क्वेअर. बरोबर. आता सोडवू आपण याला. मग आता इथे सोडवताना परत याचा पाया आपण काय करू? सारखा करून घेऊ. म्हणजे याला 6ने गुणू, याला 6ने गुणू, याला 1ने गुणू, याला 1ने गुणू. म्हणजे असंच राहील 25/6. पण हे कसं होईल? 12/6चा वर्ग अधिक इकडे काय करू आता? इथे तर काय शून्यच आहे, म्हणजे प्रश्नच नाही. वजा 13/6चा वर्ग. आता सोडवा. मग पाया सारखा आहे, एकदाच घ्या. 25मधून 12 गेले, किती उरले? 13चा वर्ग अधिक आता इथे परत हे सुद्धा तेवढंच आहे 13/6चा वर्ग. आता काय करू? इथे डिस्टन्स PC आहे, करेक्ट. मग आता इथे वर्ग करून घेऊ आपण या पद्धतीने. 13चा वर्ग किती? 13चा वर्ग 169, 6चा वर्ग 36 अधिक 13चा वर्ग 169, 6चा वर्ग 36. आता इथे काय झालं? वर्गमुळात. आता इथे
36 पाया आलाय, बरोबर आहे की नाही? 36 काय आला तुमचा? पाया आलाय. आणि ह्या दोघांची बेरीज काय होईल? या दोघांची बेरीज, आता दोघांची बेरीज करू. मग 9 9 18 चाला 1, 6 6 12 आणि 1 13 चाला 1 आणि 100 याची बेरीज करा. 9 9 18 18 चाला 1 12 आणि 1 13 चाला 1 338. आता इथे तर काय होईल? हा बा, याचं वर्गमूळ निघत नाही पण याचं निघतंय 6, बरोबर आहे की नाही? मग याची आपण काय करू? मूळ अवयव पाडू. काय करू? मूळ अवयव पाडू. पहा आता मूळ अवयव कसे पाडायचे? 338चे मूळ अवयव पाडायचे. पहिलं कितीने भाग द्यायचा? पहिला आपल्याला 2ने भाग द्यायचा. मग 2ने दिला तर बे 1 बे 1 उरला, बे 6 12 1 उरला, बे 9 18. आता इथं माहिती आहे तुम्हाला 13चा वर्ग या आणि 13 1 13. म्हणजे याची फोड कशी आली तुमची? 2 गुणिले 13 गुणिले 13 आणि याची कशी आली? 36ची 6 गुणिले 6. मग आता हे वर्गमुळात आहेत, फक्त ह्या 2चं वर्गमूळ निघत नाही. मग हे असेच ठेवले आणि हे दोघं यांचं वर्ग, हे 2ची जोडीतनं 1 बाहेर घेऊ, 13 बाहेर घेतले, ह्या 2च्या जोडीतनं 1 बाहेर घेऊ 6. एवढी काय आली आपली? रेडियस. दॅट इज काय, त्याला काय म्हटलंय त्यांनी? AC ना. हां ACच म्हटलंय. काय म्हटलं दुसरं नाव आहे का? आपण काय काढलंय? आपण 0 आणि हे घेतलं नाही का, म्हणजे PC. म्हणजेच इथं म्हणता येईल आपल्याला AP इक्वल टू PB इक्वल टू PC इक्वल टू 13/6 वर्गमुळात 2. देअरफॉर रेडियस 13 वर्गमुळात 2/6. या पद्धतीने काय करायचे आपल्याला? ही अवघड उदाहरणं सोडवायची. तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. पहा कसं उदाहरण सोडवलेलं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ह्याच पद्धतीने आपण सोडवायचं आहे. दुसरी कोणतीही पद्धती वापरू नका. ही सोपी पद्धती आहे सर्वात. ठीक आहे. आता इथे दोन्ही उत्तर आपण लिहून टाकू. मग इथे काय आलं? P म्हणजेच या P म्हणजेच काय? सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल ABC. दॅट इज P इक्वल टू 25/6 आणि किती आलं आपलं? 13/6. देअरफॉर रेडियस ऑफ सेंटर ऑफ अ सर्कल इज 13√2/6. ओके, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबू.